सुभाषराव बघितलं का, राजकारणात काय घडत ही कुणी सांगू शकत नाही. नेवशी सरपंचांची 6 सीट, रामभाऊची 5 सीट, तर रामभाऊच्याच पार्टीचा सरपंच. बघा ना, आशीर्वाद वाटून घेऊ नका, यालाच राजकारण असं म्हणते ती. खरं तर मी या पदाने या विजयाने भारावून गेलोय. मलाच कळणार मी कसं सरपंच झालोय. सत्ता गेली असं म्हणता म्हणता सत्ता कधी आली काही कळलंच नाही. अक्षरशः सरपंच विरोधक असताना त्यांच्या मिसेसनी रामभाऊ सारख्याचं महान काम बघून मला पाठिंबा दिला, मला मतदान केलं. गौरीवाहिनी तुमचं अभिनंदन. पण गौरीवाहिनी, तुम्हाला काय वाटलं की रामभाऊला मत द्यावी? हे घडलं कसं? भाऊजी अभिनंदन माझं नका करू, भाऊजीचं अभिनंदन करा आणि ते कसं ते त्यांना विचारा. ए बाया, काय केलंय? अरे काय केलं बाळू तू? अरे भाऊ, मी तुला सांगितलं होतं ना, बाळा तुला सरपंच केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं माहिती का पटेल? असं विसरो, इलेक्शन झालं आणि निकाल लागला आणि 4 दिवसांनी बरोबर मी होईनी तुम्ही नाही करायचं. प्रथमतः तुमच्या सर्व निवडून आलेल्या मेंबर लोकांचं माझ्यातर्फे हार्दिक असं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, खेळीमेळीच्या वातावरणात केलं, पण कधी त्या दिवशी तुमचे गुण बघितले मी, तुम्ही भांडणावर उतरून आले होते. म्हणून साठी सांगतो, आज सरपंचकीची निवडणूक आहे तुमची, पण जर आज परत काही झालं तर मी सोडणार नाही. आणि आयोगाचे गुन्हे दाखल झाले ना, काय हेलपाटे मारावं लागतात हे समजन तुम्हाला. त्यामुळं सर्वांना विनंती, वाजा, सूचना आहे, खेळीमेळीच्या वातावरणात होतं तसंच खेळीमेळीच्या वातावरणात पुढे झालं पाहिजे. समजलं? मी खपून घेणार नाही. ठीक आहे, चालतंय. येऊ मी? सरपंच आमचा होणार म्हणजे गाव शांत राहणार. आता मी एक सांगितलंय, सरपंच तुमचा होणार का त्यांचा होणार हे नंतर कळल. समजलं? अरे तो ते ठीक आहे, चालतंय. येऊ अध्यक्ष. सर शेवटपर्यंत थांबला असता तर निकाल समजलंच मला. मला एक गाव नाही, ग्रामपंचायत म्हणजे कसं अवस्था असते, सर्वकडे जावं लागतंय. ठीक आहे, चालतंय. आमचा माणूस एक थांबवतोय, कांबळेंना इथं थांबवतोय. चहा पाण्याला आला असता नंतर. नको चहा पाणी तुमचं. ठीक आहे, कांबळे थांबवतो. तेव्हा साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांचं पण बरोबर आहे. आपल्या कांबळेश्वर गावचं नाव खूप मोठं आहे. सरपंच तुमच्या पार्टीचे 6 आलेत, रामभाऊ तुमच्या पार्टीचे 5 आलेत. खरं तर सरपंच तुमचा होणारच आहे, हे निश्चित झाले. पण तुमचा विजय झाला म्हणून हुरळून जाऊ नका, आणि रामभाऊ तुमचा पराभव झाला म्हणून पण खचून जाऊ नका. अजून जो म्हणा काम करा, तुमचं पण भविष्यात अजून चांगली प्रगती होईल. आता शांततेत या ठिकाणी सरपंच निवड होईल. कुणी अजिबात तरुणांनो गोंधळ घालायचा नाही, साहेबांनी सांगितलंय. सुभाषराव साहेबांनी भाषण दिलं, तुम्ही भाषण दिलं, ही भाषण ऐकून घ्यायसाठी आम्हाला बोलावलं होतं काय? चल बाळू, ह्याच्यासाठी आणलं मला. चल जाऊ दे ना, आता होतोय सरपंच त्यांचा. हो रामभाऊ, दोन्ही पार्टीमध्ये समन्वय साधावा. अहो हारणं जिंकणं ते तर चालतंय. आणि अभिनंदन करायला पाहिजे की रामभाऊची 5 सीट आलेत, तरी पण या ठिकाणी निवडणुकीला आले ते. नाही काय होतं, यांची 5 आलेले असतात, त्यांची 6 येत सुद्धा नाहीत निवडीला. अभिनंदन चला. शुभेच्छा देऊ आपण. थांबा की रामभाऊ, मोठं मन करायचं. रामभाऊ काळजी करू नका. मी आहे अजून दाजी, हाय कशाला आणल्या ते? सरपंच आमचा होणार म्हटलं. राखून ठेवा, घ्या आतमध्ये ग्रामपंचायत मध्ये. चांडा कधी नाही ती मेंबर झालाय, त्याच्यामुळे पुढे पुढे करतोय कुत्रा. जा तुम्ही, जा आतमध्ये. हा लीडने मताधिक्याने निवडून आला, तुमचं अभिनंदन करणं माझं काम आहे. मला सांगा, हे सत्कार विरोध गेला मरून दे तिकडं, पण भाऊजाचे सत्कार करणं काम आहे माझं. आणि सुद्धा कुठे गेलं बोंबलत वायरी इंडायला. काय करतात, मरणाचे पैसे गेले तर भाऊजी सत्कार घ्या. तुम्ही भाऊजी आपलं आहे म्हणून सांगते तुम्हाला. गेल्या 5 वर्षाचा का सरपंच माझ्या सडका केल्या, गावात दिवा लावलं, पाण्याची सोय केली. तुम्हाला सांगते फिल्टर पाणी गावात काय दिलं. त्यांचं 10 गेलं, माझं 10 गेलं. गळ्यात फुटका म्हणी नाही, असं जावं लागतं सवासनी जेवायला. आणि नीट बघा तुम्ही, 5 वर्षात नवरा माझा सरपंच होऊन साधं माझ्या घराला दार नाही. हा मोठं नुसतं बडी जाऊपणा, मोठं गरण पोकळ वाचायला वारं जाईल बसा काय हाय का दार त्या घराला? काय बोलतोय वहिनी? मग तुमच्यापेक्षा आमचं चांगलं नाही एवढा 12 तास प्लॅनर माणूस, पण बायकोच्या कशी अंगावर डाग ठेवले बाळासाहेबांनी. सगळ्या गावात डाग घेऊन मिळवती, आणि तुम्ही काय करून घेतलंय संसाराचं? काय सुद्धा राहिलं नाही, फक्त गुलजटीचं 1 एकर राहिलंय बघा. सगळं ते इलेक्शन वारी घालवलंय नवऱ्यानं. काय सांगायचंय तुम्हाला? कुणाला दुखणं सांगायचं? तुम्ही आपलंय म्हणून तुम्हाला सांगते मी. किती पैसे गेले तुमचं? 20 लाख गेले भाऊजी. काय करायचंय मला? शिक्षण आहे ती पोरांची, नुसतं मला काय काय खालतं वरतं सुचा नाही. तुमचं गेलेलं सगळं पैसे काढून दिलं असतं, पण काय करायचंय? तुमचा नवरा मला मारायचा कुठेतरी गाठून. काय सांगताय भाऊजी? तुम्ही माझं गेलेले पैसे तुम्ही देणार मला परत?
रक्कम सगळी पोचली तर तुम्ही माझ्या बाजूने ऐकणार का? सगळी माझी गेलेली तेवढी गेलेल्यापेक्षा 5-10 लाख जास्त दिल्यावर ना तुम्ही मी म्हणत तसं ऐकणार का? भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि तुम्ही सांगाल तसं ऐकणार मी. काम करा 20 लाख गेल्यात ना हो. 10 लाख वाढवून द्यायला होतो 30 लाख रुपये द्यायला होतो रामभाऊला मतदान करणार का गपचिप? हा करणार की. मला पैसे मिळण्याची मतलब काय त्या पदाला जाळायचंय भाऊजी? काय 5 वर्ष पदावर असून तरी सरपंचांनी केलंय. रक्कम द्यायची माझी जबाबदारी. मी आलतो म्हणून सांगू नका. हार सुद्धा घेऊन जातो. हारावणं लागतं सरपंच कोण आलतं म्हणून. माझी रक्कम सगळी मिळणार ना? भासाहेब बोलला ब्रह्मदेव बोलला. आणि कसं एकदा बी ह्या सरपंच बाईने एकदा शब्द दिला ना की शब्दच दिला मी पण. ठरलं कोणाला बोलू नका. कोणाला सुद्धा नाही. तिथं मतदान सरपंचाच्या बाजूने न देता रामभाऊच्या बाजूने केले की 6 रामभाऊचे होतात 5 सरपंचाचे होतात आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. गावात सगळे डाग घेऊन करा फिरा की. असं बरं झालं ना मला हा ते देव सगळ्या पाणी वतलं तुझ्या बायकून. तुला लय समजून सांगितलं पण मला काय माहिती असं होईल. बायको बेहना आणि गाव बेहायला लागले तुला. हा सरपंच केलता 5 वर्ष मागच्या आणि हे वर्ष मी करणार होतो. इतकं डोकं गरम झालंय ना घरी गेलो दाखवतो आता. काय दाखवणार काय हाकडून देणार का होय? एवढं कारस्थान करून लगा शिटा आणली. शेवटी मथुरा पाण्यात घालवली माझी. गौरी गौरी तू घात केला माझा केस आणि गळा कापलाय. काय केसाने गळा कापला? केसाने गळा कापला? काय कमी केलं जीव लावा जीव पण ऐन टायमाला तुम्हाला केसाने गळा कापलाय. काय केसाने गळा कापला? 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला आली तशी मी चांगली नीटनेटकी वागती कुणाचं थू म्हणून घेतलं नाही. काय केसाने गळा कापला मी? काय तुला काय कमी पडलं होतं सांग मला. पण मी